आपण बघितलं बदलापूर शहरामध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि या संदर्भात अनेक महिला जे आहेत त्या देखील आता पुढे येत आहेत आणि या गोष्टीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतायत. नेमकं काय आहे त्यांचं म्हणणं आपण जाणून घेणार आहोत. दक्षता मॅडम आपल्यासोबत आहेत, अस्मिता कांबळे आपल्यासोबत आहेत. मॅडम काय बोलाल? अ, पुन्हा एकदा बदलापुरात एक खूप निंदनीय प्रकरण हे घडलेलं आहे. एका स्कूलच्या व्हॅनमध्ये हा प्रकार घडतोय. तर खूपच म्हणजे निंदनीय आणि चिंताजनक आहे. तर मला असं वाटतं पहिल्यांदा हे आपण कन्फर्म केलं पाहिजे की ती जी स्कूल व्हॅन आहे तिचं स्कूलशी रजिस्टर म्हणजे जे रजिस्टर व्हॅन असते, स्कूलला ज्या काही बसेस असतात, ज्या काही व्हॅन्स असतात त्या रजिस्टर असतात. तर ती मुळात रजिस्टर आहे का? ती स्कूल कशी आहे? अनधिकृत आहे की अधिकृत आहे? या महत्वाच्या गोष्टी आहेत. जर का स्कूल अनधिकृत असेल तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. आणि जेव्हा त्या मुलीचे पॅरेंट्स, जेव्हा मुलीचे आई बाबा त्या प्रिन्सिपलला भेटण्यासाठी गेले, तेव्हा आता पॅरेंट्स कडून असं कळतंय की त्यांनी काहीच रिस्पॉन्स केलेला नाहीये. तर मग अशा प्रिन्सिपल जर का असतील तर मग आपण आपल्या मुलांना स्कूलमध्ये कसं काय पाठवायचं? म्हणजे हे प्रत्येक स्कूलने एवढं मोठं बदलापूरचं प्रकरण झालं तरी सुद्धा अजूनही या ज्या बदलापुरातल्या शाळा आहेत त्या शाळांचे अजूनही डोळे उघडत नाहीयेत. तर मग कुठेतरी या गोष्टीला आळा घालणं गरजेचं आहे. आणि मग अशा सिच्युएशनमध्ये आमच्यासारखी लोक रस्त्यावर उतरणं खरंच गरजेचं आहे. आणि जर का अशा गोष्टींना आळा घातला जात नसेल तर मग काहीतरी एक कठोर किंवा ठोस कारवाई करणं गरजेचं आहे. आताच माझं किशोर शिंदे साहेबांशी बोलणं झालं. तर साहेब बोलत होते की आहे मुलीला मेडिकलला नेलेलं आहे. ग्रामीणचे जे डॉक्टर आहेत कैलाश पवार डॉक्टर त्यांच्याशीही बोलणं झालंय, पण ग्रामीणला गायनेक नाहीयेत. गायनेक नसल्यामुळे आता कदाचित तिला सेंट्रलला न्यावं लागेल. तर तिथे मेडिकल होऊन जाईल. मेडिकल झाल्यानंतर म्हणजे त्या जो आहे त्याच्यावर गुन्हा दाखल तर झालेलाच आहे. कारण का प्रकरण असं झालेलं आहे हे साहेबांकडून सुद्धा कळलंय. पण मुद्दा असा आहे की ह्या घाणेरड्या गोष्टी अगदी लहान मुलींवर होत आहेत ते कितपत योग्य आहे. आणि अशा प्रकार बदलापुरातून होत आहेत, त्यामुळे बदलापुराचं कुठेतरी नाव खराब होत आहे. अखंड महाराष्ट्रात या गोष्टी होत आहेत. तर या गोष्टीवर कुठेतरी आळा घालणं आणि या गोष्टीवर काहीतरी कठोर अशी शिक्षा किंवा कठोर कारवाई करणं, जेणेकरून हे कृत्य कधी कोणी करणार नाही, अशा गोष्टीला आळा घालणं खरंच गरजेचं आहे. आणि आपण आयोगाला मेल करून त्या स्कूल अनधिकृत आहे की नाही हे आपण कन्फर्म करणार आहे. व्हॅन रजिस्टर आहे की नाही हे आपण कन्फर्म करणार आहे. आणि त्या मुलीला पुरेपूर न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण जो प्रशासकीय पाठपुरावठा आहे तो पूर्ण प्रशासकीय पाठपुरावठा मी स्वतः दक्षता तांबे तिच्यासोबत उपस्थित राहून मी करून घेणार आहे. अ, आत्ताच न्यूज मधून आम्हाला कळालं की बदलापूरमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. मला वाटतं गेल्या वेळेचा जो प्रकार झाला त्याला अजून दीड दीड एक वर्ष झाले असतील. तोपर्यंत पुन्हा आणि तीच पुनरावृत्ती होत आहे. तर मला वाटतं या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मी पण आता एक पाऊल उचलतीये की गटशिक्षण अधिकाऱ्यांना भेटून त्यांना सुद्धा शाळा अनधिकृत आहे का, शाळेसोबत जी जोडली गेलेली व्हॅन ती रजिस्टर आहे का शाळेसोबत, तसंच ज्या काही शाळेच्या आम्हाला आत्ताच कळालं की प्रिन्सिपलनी पण काही रिस्पॉन्स नाही दिला. मग प्रिन्सिपलनी का नाही रिस्पॉन्स दिला, या सगळ्या गोष्टींची आता चौकशी झाली पाहिजे. जी पुनरावृत्ती झाली ती पुन्हा नको. बदलापूरचं नाव पुन्हा पुन्हा खराब होत चाललंय. तर त्याच गोष्टी घडतायत. म्हणजे याला कुठेतरी आता आम्ही सगळ्या महिलांनी ठोस पावलं उचलली पाहिजेत. आधीही झालेली आहे, कारण गेल्या वेळेचं जे लैंगिक अत्याचार प्रकरण होतं ते अगदीच कोणालाही अगदी जगभर गाजलेलं प्रकरण आहे. ते पूर्ण देशात ते प्रकरण गाजलेलं आहे. तर आता पुन्हा तीच गोष्ट होते. म्हणजे एवढं कुठेतरी हा म्हणजे कठोर कारवाई होत नाहीये, कुठेतरी वचक बसत नाहीये, कुठेतरी त्यांना भीती वाटत नाहीये. पुन्हा तेच तेच होतंय. म्हणजे खूप धक्कादायक आणि भयानक आहे. तर नक्कीच याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद. या संदर्भात काही महत्वाचे अपडेट असतील तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहोत.